नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईमधून। मुंबईतल्या बीकेसी मध्ये आज अदानी समूहाच्या इमारतीजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ठाकरे गटाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अदानी समूहाच्या कार्यालयाजवळ जाणारे सर्व रस्ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज ठाकरे गटाकडून दुपारी 3:30 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे आणि हा मोर्चा अदानी समूहाच्या कार्यालयाजवळ सुद्धा निदर्शन करणार आहे आणि त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अदानी समूहाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। धारावीच्या टी जंक्शन मधून ठाकरे गटाच्या या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर अदानी समूहाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकेल। त्या ठिकाणी घोषणाबाजी केली जाईल। दरम्यान उद्धव ठाकरे जाहीर संबोधन सुद्धा करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बीकेसीतल्या अदानी समूहाच्या ऑफिस जवळ हा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर आपण जाऊयात सुरुवातीला धारावीच्या टी जंक्शन परिसरात। या परिसरातनं आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर कृष्णा, आपण पाहतोय अगदी काही तासांमध्ये आता या ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी काय नेमकं चित्र दिसतंय या परिसरात? निकिता, मोर्चाची तयारी ही जोरदार पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि टी जंक्शनचा हाच तो परिसर आहे जिथे पहिल्यांदा सगळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि धारावीतील काही लोक सहभागी होतील आणि त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो बीकेसीच्या दिशेने पुढे रवाना होईल। आपण पाहतोय की टी जंक्शन परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे। उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांचे सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धारावीचा पुनर्विकासाचा जो काही प्रकल्प आहे तो अदानी समूहाला न देता राज्य सरकारने स्वतः करायला हवा आणि त्यासाठी पहिल्यांदा जी SOP आहे ती सुद्धा जाहीर करावी, ही जी प्रमुख मागणी आहे। त्यासाठी अदानीचं जे काही कार्यालय बीकेसी मध्ये आहे तिथे हा मोर्चा जाणार आहे आणि विरोध प्रदर्शन सुद्धा केले जाणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतो की पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। फक्त धारावीच नाही तर आजूबाजूच्या जे काही पोलीस ठाण्यातली सगळे जे अंमलदार आहेत, पोलीस बांधव आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी तैनातासाठी करण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे। शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त जो काही बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि आता या पोलिसांची परेड घेतली जाते की कशा पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो लावला जाईल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणं संभाव्य आहे आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असायला हवा, यासाठी पोलिसांकडून ही काळजी घेतली जाते आणि अदानी हटाव धारावी बचाव या घोषणा देत ही सगळी बॅनरबाजी सुद्धा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 3 वाजता हा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे। धारावीचा ही टी जंक्शनचा परिसर आहे, इथेच पहिल्यांदा सगळे कार्यकर्ते जमतील आणि उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी जमून पुढे सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि धारावीतल्या सगळ्या लोकांसोबत पुढे बीकेसीच्या दिशेने जे आहे ते चालत जाण्याची जी काही शक्यता आहे ती वर्तवली जाते। आपण पाहतोय की हा जो रस्ता आहे पुढे आपल्याला दिसतो, याच रस्त्यावरून पुढे बीकेसीच्या दिशेने हा जो मोर्चा आहे तो पुढे जाईल आणि त्यानंतर बीकेसीचा जो कलानगरचा ब्रिज आहे तिथून उजव्या बाजूला मोर्चा वळेल आणि महाविकास आघाडीची मागची जी काही सभा झालेली होती त्याच्या बाजूलाच रस्त्यावरतीच उद्धव ठाकरे जे आहे ते एका ट्रकच्या